आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी मनपा प्रशासन सज्ज। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी मतदान उद्या 1 ऑगस्ट रोजी होत असून काल सायंकाळी 5 वाजता निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी समाप्त झाली। 78 जागांसाठी 452 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि 5व्या टर्मसाठी ही निवडणूक होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, भाजपा, शिवसेना, स्वाभिमानी आघाडी, सांगली जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी तसेच अपक्ष महाआघाडी व बंडखोर उमेदवार उभे केले असून आज सांगलीचे आराध्य दैवत गणपतीच्या दर्शनाला उमेदवारांनी देखील हजेरी लावली। दरम्यान सांगली जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील व आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम मशीनची 3 वेळा तपासणी केली। एकूण 5000 कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग आहे। तसेच एसटी बस महामंडळाकडून बसची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन हे सर्वजण संयुक्तरित्या काम करणार असल्याचे माननीय आयुक्त यांनी सांगितले। विशेष बाब म्हणजे या कालावधीमध्ये मनपा प्रशासनाने प्रथमच उमेदवार घोषवारा डिजिटल लावले असून जनता त्याकडे उत्सुकतेने पाहत आहे। या संपूर्ण कालावधीत एकूण आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 30 गुन्हे दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितले। रजिस्टर झाला आहे ते आता लोक बघतच आहेत। कॉपॅकमध्ये आतापर्यंत 37 रजिस्टर झाले, 37 कंप्लेंट्स आलेत आमच्याकडे। मतदान केंद्रावरती मशीन्सबाबत सर्व निवडणूक यंत्रणेने ते जवळपास 3 वेळा तपासलेले आहेत। मशीन्स तयार करायच्या अगोदर तपासलेले आहेत, मशीन तयार केल्यानंतर एकदा तपासलेली आहेत आणि आज पुन्हा एकदा तपासलेली आहे। सकाळी आज संध्याकाळी तपासली जातील, उद्या पुन्हा त्याच्यामध्ये मतदान टाकून पुन्हा तपासली जातील। त्यामुळे मतदान यंत्र हे अत्यंत व्यवस्थित आहेत। कोणत्याही प्रकारची कुणीही कोणत्याही प्रकारची भीती किंवा वेगळा विचार कुणीही करू नये अशी सर्वांना विनंती आहे। ईव्हीएमवरती पुन्हा एकदा मॉकपोल घेऊन त्यांना सर्व आरओजनी रवाना केलेला आहे। जवळपास सर्व स्टाफ आता पोचलेला आहे। पुन्हा आज संध्याकाळी त्यांचा मॉकपोल होईल आणि उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होईल। या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास 3500 स्टाफ नेमलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त जवळपास 2000 पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आहे। ह्या कालावधीमध्ये आम्ही सर्व मतदान केंद्र 544 मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्र तयार करण्याच्या हेतूनं वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। त्यामध्ये विशेषतः मतदान केंद्र सजवणे, मतदान केंद्रामध्ये रांगोळी काढणे, मतदान केंद्रामध्ये सनई हलक्या आवाजामध्ये सनई लावणे, गुलाब पुष्पानं नवीन मतदारांचं स्वागत करणे, अशा विविध उपाययोजना मी करतो आहे। त्यामुळे उद्या जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्यासाठी येणं आवश्यक आहे। मतदारांनी आपला सुट्टीचा दिवस आहे म्हणून इतर ठिकाणी कार्यक्रम न ठेवता उद्या अत्यंत पवित्र काम आहे, ह्या पवित्र कामासाठी सर्वांनी मतदान करण्यासाठी यावं अशी मी आपल्या सर्वांच्या मार्फत सर्व मतदारांना विनंती करतो आहे। अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन झालं आहे आणि त्याबरोबर भयमुक्त वातावरणामध्ये सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं। 1 ऑगस्ट मतदान फर्स्ट।